नागपूर चंद्रपूर या मार्गावरती असलेल्या टोल नाक्यावरती अवैध वसुली केल्या गेल्याचा आरोप मुकेश जीवतडे यांनी केला आहे. ते लोकसभा संघटक आहे, शिवसेनेचे आहे. हा आरोप नेमका काय काय कोणत्या आधारावर आपण हा आरोप करताय? 2014ला हा टोल चालू झाला. 2025ला मी तक्रार केली की कन्सेशन ॲग्रीमेंटनुसार त्याच्या व्यतिरिक्त अवैध वसुली ओव्हरलोडच्या नावाखाली केली आहे. जवळपास 2 ते 3 लाख रुपये रोजचे असे या 10 ते 12 वर्षामध्ये 150 कोटी रुपयांची यांनी वसुली केली आहे. आणि ज्या वेळेला मी PWD डिपार्टमेंटला तक्रार केली तर तेव्हापासून त्यांनी ते सगळे सॉफ्टवेअर आणि सगळे दस्तावेज नष्ट केले. आणि त्यांनी PWDनी त्यांना उत्तर विचारल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर दिलं की आमचं सॉफ्टवेअर खराब होतं, तर तुम्ही स्लिप्स पाठवात, आम्ही त्यांचे पैसे रिफंड करू. देशभरातल्या गाड्या या ठिकाणून जातात, तर कोण स्लिपा तिथं देणार आहे आणि कोणाला तुम्ही पैसे परत घेणार आहे? जवळपास हा 150 कोटीचा जो घोटाळा आहे या ठिकाणी टोलवाल्यांकडून करण्यात आलेला आहे. तरी याची SIT चौकशी स्थापन होऊन आणि CBI मार्फत सुद्धा या ठिकाणी इन्क्वायरी झाली पाहिजे, असं आम्ही म्हणजे विनंती करून राहिलो. याच्यात कोणी राजकीय हस्तक्षेप आहे का याच्यात कोणाचा? राजकीय हस्तक्षेप 100% आहे. कारण की 24 तारखेची ती घटना होती. माणूस मरण पावल्यानंतर आम्ही त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मागणी करायला गेलो होतो. अधिकृत PWDचे अधिकारी तिथं होते, परंतु 31 तारखेला आमच्यावरती गुन्हा दाखल केला. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आणि ते आंदोलन नव्हतं. तिथं सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे 20 लोक लोकप्रतिनिधी होते. तरी आमच्यावर गुन्हा दाखल झाला. या टोल नाक्यावरून कोणाला देणगी देण्यात आली आहे का? काही असा प्रकार घडला? बिलकुल. तुम्ही काही राष्ट्रीय पक्ष जे आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांनी निवडणूक आयोगाला जे हे केलंय, फंडिंगचं डिटेल्स दिलाय, त्याच्यामध्ये या टोलवरून जवळपास 15 करोड रुपयाचा जो निधी आहे, एक नंबरमध्ये 15 करोड रुपयाचा निधी त्या पक्षाला देण्यात आला आहे. आणि याचे सगळे पुरावे आहे, ओव्हरलोडच्या स्लिप्स आणि ते पुरावे, ते सगळे मी तुम्हाला सादर करणार आहोत. हा घोटाळा तुम्हाला कसं काय कळला? स्थानिक लोक जेव्हा ट्रान्सपोर्टिंग करत होते, तर याचे 64 किलोमीटरमध्ये 2 टोल आहे आणि एकाच गाडीचे पैसे या टोलवर सुद्धा घेतल्या जात होते, त्या टोलवर सुद्धा घेतल्या जात होते. आणि ट्रकवाले 5-7 हजार रुपये एका ट्रिपवरती कमवतात, परंतु 2100 रुपये फक्त त्यांचे टोलमध्ये जात होते. त्यांनी जेव्हा ती तक्रार केली आणि तेव्हा मी त्या सगळ्या स्लिप्स चेक केल्या आणि कन्सेशन ॲग्रीमेंट जेव्हा चेक केलं, तर त्याच्यामध्ये मला कळलं की 10% आतमधला जो व्यवहार यांनी केलाय, ज्याच्यात सूट होती, शासकीय नियमानुसार सूट द्यायला पाहिजे होती, परंतु यांनी झिरो वेट असताना सुद्धा 275 रुपये पर गाडी आणि 550 रुपये पर गाडी. त्या दिवशी आम्ही 2 तास तिथं थांबलो, तर जवळपास 1000 गाड्या गेल्या. अशा 12 ते 13 वर्षाचा हा घोटाळा आहे. तर आपण बघितलं या टोलमध्ये एक मोठा घोळ दिसून येत आहे. राजकीय पक्षांनाही देणगी देण्यात आली आहे. त्याच्यामुळे याची CBI चौकशीची मागणी करण्यात येत आहे. निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.